तर मंत्रीच आरोपींची पाठ थोपटत असतील तर तपास कसा होणार असा सवाल ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केला। काल तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींकडून बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला होता। यावरून निंबाळकरांनी टीका केली तर बावनकुळेंनी यावर बोलणं देखील टाळलेलं आहे। मध्ये जे कोणी असतील त्यांना आपण मुळासकट उकडून फेकणं, हे रॅकेट पूर्णतः नेस्तनाबूत करणं ही आपली जबाबदारी आहे। अशा पद्धतीची मागणी आम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे केली आणि त्याच्यावर कारवाई करायची ऐवजी जर स्वतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री येऊन त्या ठिकाणी त्याची पाठ थोपटत असतील, त्याच्याकडनं सत्कार घेत असतील तर ह्या प्रकरणातले अजूनही 18 आरोपी पकडायचे राहिलेत। कसा तपास होणार आहे? म्हणजे असं कसं ड्रग्सचं रॅकेट हे उद्ध्वस्त होणार आहे? मला वाटतं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। त्या विषयाबद्दल माननीय राणा साहेबच आपल्याला 3 वाजता आपण प्रेस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवू। तिथे आपण सगळे प्रश्न विचारा, त्याचं उत्तर घेऊ।